मी दारू पित नाही तरी मला फॅटी लिव्हर हा रोग कसा काय झाला? हा एक कॉमन प्रश्न असतो, लोक विचारतात. खूप लोकांना असं वाटतं की फॅटी लिव्हर हा फक्त अल्कोहोल कन्झम्पशननी होतं. तर मित्रांनो, तुम्हाला हे कळलं पाहिजे, देयर इज समथिंग नोन ॲज नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज. म्हणजे ह्याच्यामध्ये माणूस दारू पित नाही आणि तरी त्याला फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस आहेत. याची कारणं काय काय असू शकतात? पहिलं सर्वात मोठं कारण म्हणजे जर त्याच्या डाएटमध्ये फ्रक्टोज ह्याचं कन्झम्पशन खूप जास्त आहे. फ्रक्टोज हा एक सिंपल शुगर आहे आणि आजकाल तुम्हाला दिसत असेल की हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप हे जास्त प्रमाणात प्रोसेस फूडमध्ये, शुगरी ड्रिंक्समध्ये, एनर्जी ड्रिंक्समध्ये किंवा जे पॅक्ड फ्रूट ज्युसेस असतात त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्हाला होऊ शकतं. दुसरं कारण, जर तुमचं कॅलरिक इनटेक खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे तुमचे ट्रायग्लिसराईड लेवल जर वाढतायत तर त्याच्याने पण तुम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज हे होऊ शकतं. कारण का ट्रायग्लिसराईड हे फक्त ब्लडमध्ये नसतं, तर काही प्रमाणात ट्रायग्लिसराईड हे तुमच्या लिव्हरच्या सेल्समध्ये जाऊन पण डिपॉझिट होऊ शकतं. तिसरं, जर लोकांना इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, म्हणजे जे डायबिटीसच्या अगोदरची फेज असते, हे जरी झालं तरी लोकांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज होऊ शकतं. कारण का त्याच्यामुळे VLDL व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन हे जे लिपोप्रोटीन असतात ते वाढतात. ह्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड लेवल जास्त असते, त्याच्यामुळे पण तुम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज हे होण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला जर हे नकोय तर तुमच्या डाएटकडे लक्ष द्या, न्यूट्रिशनकडे लक्ष द्या आणि कॅलरी बर्निंगसाठी थोडं एक्सरसाइज करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला फॉलो करा, व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.